नमस्कार. जयास वाटे सुखची असावे, तेणे रघुनाथ भजनी लागावे. स्वजन सकळ ही त्यागावे, दुःख मुळे जे. 30वी ओवी, दासबोध नित्यपाठ. स्वामी माधवनाथाने माझ्या सद्गुरूंनी कलेक्ट केलेल्या 108 ओव्या. ही जी ओवी आहे 3ऱ्या दशकातील 10व्या अध्यायातील 63वी ओवी आहे. वैराग्य निरूपण त्या समासाचं नाव आहे. आता तुम्ही बघा की बरेचदा असं म्हणतात की आपल्या मनात जे आहे तेच आपल्याला रिफ्लेक्शन पूर्ण जगात दिसतं. तसंच या जे मनी तेच जनी आपल्याला दिसतं, बरोबर आहे ना. असं ते म्हणतायत की जयास वाटे सुखची असावी. आपल्याला सुख असावं असं वाटतं तर आपण रघुनाथाच्या भजनाला रागावं, स्मरण करावं, भजन करावं, ध्यान करावं. जे काय आपल्या सद्गुरुपदिष्ट मार्गाने सांगितलं ते करावं. रामाचं, रघुनाथ म्हणजे राम. स्वजन सकळही त्यागावे. स्वजन सकळ जे आपल्या आतमध्ये जे स्वजन आहे, आपले लोक जे आहेत, खरं तर पृथ्वी लोक आपण स्वतः हे सगळे स्वजन आहे, त्यांचा मनातून त्याग करायचा. म्हणजे काय की त्यांचे गुण अवगुण जे दिसतात ते त्याग करावे. कारण की तेच दुःखाचं मूळ आहे. दुःख मूळ निघून गेलं, आपल्यातील अहंता निघून गेली, देहभाव निघून गेला, आपलं अस्तित्वच आपण विसरून गेलो, हरलो. हरलो म्हणजे काय, भगवंताशी एकरूप झालो. आपण स्वतःचं अस्तित्व हरवून बसलो. मग आपण कोण राहिलो? अरे परमात्मा रूपच झालो की, आहे की नाही. तर तसं आपण सतत जगायचा प्रयत्न करायचा. अर्थात 2% आपल्या बुद्धीने सगळे पूर्ण जीवन आपण जगू शकतो, तर बाकीचं 98% तर सतत भगवंताजवळच ठेवायला पाहिजे, आहे की नाही. तर ते 98% ते सतत रामनाम करत राहू शकतो. त्याला तशी सवय लागली तर राम हमारा जप करे हम बैठे आराम. आणि मग आपलं जे दुःख मूळ जे आहे, गुण अवगुण, आणि मग त्यानंतर हे असंच आहे, ते तसंच आहे, हे जग पूर्ण वाईटच आहे. एकदा स्वामीजींच्या प्रवचनात कोणीतरी म्हटलं होतं. मग स्वामीजी म्हणाले हे जग कसं वाईटच आहे. आम्ही इतकं हसलो होतो, कारण की त्या माणसाला तसा अनुभव आले असते. प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधीतरी असा अनुभव येतो की सगळे चांगले आहेत, कधी वाटतं की सगळे वाईट आहेत, सगळं वाईट घडायला लागलं होतं. ठीक आहे, ते जे दुःख मूळ जे आहे ते आपल्या हात आहे, ते नष्ट केलं, ते भगवंताला समर्पित केल्यावर ऑटोमॅटिक नष्ट होईल. तर आपण एक सुखासीन, सुख म्हणजे भगवंताशी एकरूप होणं, सुख भगवंताशी एकरूप होऊन सुंदर जीवन जगू शकतो. स्वजन सकळही त्यागावे. हा त्याग केला म्हणजे काय, आपण आपलं सर्वस्वच त्याग केलं. तर म्हणजे स्वजन सकळ त्याग केल्यावर आपण राहिलोच कुठे. स्वजन, आपला जीवसुद्धा स्वजनामध्ये येतो, तो पण त्याग केला तर मग उरलं काय, भगवंतच उरला की हो. मग आपलं एक सुंदर जीवन होऊन जाईल. आपल्या मनामध्ये रामराज्य येईल, स्वानंदबोध पाठणीला, आनंदवन भून येईल, शाश्वत विकास लक्ष आपल्या मनात राहतील, तेच सर्वत्र बाहेर होतील सुद्धा. आणि तेच पृथ्वी मातेवर, चंद्रावर, मंगळावर पण आपण करू शकतो. खरं पाहिलं तर असं किती सुंदर बघा, त्यांचंही लक्ष होतं आनंदवन भुवन. ठीक आहे, रामराज्य, आनंदवन भुवन, स्वानंदबोध पाठ. त्यामुळे हे सगळं सांगता येतं. जयास वाटे सुखची असावे, भगवंताशी एकरूप राहावं. तेणे रघुनाथ भजनी रागावे, त्यांनी रघुनाथाचं भजन करावं. स्वजन सकळही त्यागावे. स्वतः सकट स्वजन जे आहे ते सगळ्यांचा त्याग करावा. दुःख मूळ जे, देह मन बुद्धीची अहंता गेली, मी मायसेल्फ, हे सगळं गेलं तर उरलं काय, भगवंतच उरलं. व त्या भगवंताशीच एकरूप होऊन राहायचं 24 तास पूर्ण जीवनभर. मग झालं, देह असला काय नसला काय, आपण भगवंताशी एकरूपच राहू. असंच जीवन जगायचा प्रयत्न करूया. धन्यवाद.